द्वितीय सत्रामधील इयत्ता 8वी वर्गामधील विज्ञान भाग 2 या विषय आधारित पहिला टॉपिक आहे तो वनस्पती व प्राण्यांचे संरक्षण, कन्झर्वेशन ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स या पाठातील प्रश्नोत्तराचा आपण अभ्यास करणार आहोत। पहिला प्रश्न आहे तो म्हणजे रिकाम जागा भरा। टिंबाटेमा या ठिकाणी प्राण्यांना त्याच्या नैसर्गिक मूळ स्थानामध्ये सुरक्षित ठेवले जाते, तर राखीव जीवावरून असं त्याचं उत्तर आहे। दुसरं आहे ते विशिष्ट जागी आढळणाऱ्या प्राण्यांना काय म्हणतात, तर टिंबाटेमा म्हणतात, तर फाउना असे म्हणतात। टिंबाटेमामध्ये बदल झाल्यामुळे स्थलांतर करणारे पक्षी दूरवरचा प्रवास करतात, त्याचं उत्तर आहे हवामानामध्ये बदल झाल्या। पुढचा प्रश्न आहे फरक स्पष्ट करा। वन्यजीव अभयारण्य आणि राखीव जीवावरून असं दोन ह्याच्यामध्ये फरक स्पष्ट करायचा आहे। तर एका बाजूला वन्यजीव अभयारण्य तर दुसऱ्या बाजूला राखीव जीवावरून असं लिहिलेलं आहे। तर पहिला हे प्रामुख्याने वन्य प्राण्यांचे संरक्षण करण्यासाठी स्थापन केले जाते। तर हे वन्य प्राणी, वनस्पती, संपूर्ण परिसंस्था म्हणजे इकोसिस्टम यांचे संरक्षण करण्याकरता स्थापन केलेले जाते। वन्यजीव अभयारण्यामध्ये काही प्रमाणात मानवी क्रिया जसे की शेती, गुरे चरणे इत्यादी परवानगीने चालू ठेवता येतात, तर येथे कोणत्याही प्रकारची परवानगी दिली जात नाही। तिसरं आहे ते यामध्ये नियम तुलनेने शिथिल असतात, तर यामध्ये नियम अधिक कडक असतात। उदाहरणार्थ यामध्ये दांडेली वन्यजीव अभयारण्य वगैरे आणि या ठिकाणी गीरचे राष्ट्रीय उद्यान वगैरे। पुढचं फरक स्पष्ट करायचं आहे, एक आहे ते प्राणी संग्रहालय, दुसरं आहे ते वन्यजीव अभयारण्य। त्यातलं पहिलं आहे ते प्राण्यांना पिंजऱ्यात किंवा मर्यादित जागेत ठेवलेले ठिकाण म्हणजे प्राणी संग्रहालय। तर प्राण्यांना त्याच्या नैसर्गिक अधिवासात नॅचरली हॅबिटेट्समध्ये संरक्षण दिलेले क्षेत्र म्हणजेच वन्यजीव अभयारण्य होय। दुसरं आहे ते शहरात किंवा गावाजवळ हे असते, तर हे जंगलात किंवा नैसर्गिक परिसरात असते। पुढचा याचा उद्देश लोकांना प्राण्यांविषयी माहिती किंवा शिक्षण आणि मनोरंजन देणे हा असतो, तर याचा उद्देश वन्य प्राण्यांचे संरक्षण व संवर्धन करणे हा असा केलेला असतो। तर या ठिकाणी प्राण्यांची स्थिती कैदेत ठेवल्याचे करणे असते प्राणी संग्रहालयामध्ये, तर येथील प्राणी मन मोकळेपणाने किंवा मोकळेपणाने फिरू शकतात। त्यातील पुढचा मुद्दा आहे येथे मानवी हस्तक्षेप जास्त असतो, तर येथे मानवी हस्तक्षेप खूपच कमी असतो। याचं उदाहरण द्यायचं झालं तर म्हैसूर प्राणी संग्रहालय आहे, तर याचं उदाहरण हे नागझिरा अभयारण्य असं देता येईल। पुढचा प्रश्न आहे धोक्यात आलेल्या प्रजाती व लुप्त झालेल्या प्रजाती यांच्यामध्ये फरक स्पष्ट करायचा आहे। पहिला आहे ते धोक्यात आलेल्या प्रजाती, तिसरा आहे ते लुप्त झालेल्या प्रजाती। त्यात पहिला आहे ज्या प्रजातींची संख्या खूपच कमी असते किंवा नामशेष होण्याचा त्यांना धोका असतो त्यांना धोक्यात आलेल्या प्रजाती असे म्हणतात। तर ज्या प्रजाती पृथ्वीवरून पूर्णपणे नष्ट झालेल्या आहेत त्यांना लुप्त झालेल्या प्रजाती असे म्हणतात। यातला दुसरा मुद्दा असा आहे ते अजूनही यातले काही जिवंत असतात धोक्यात आलेल्या प्रजातीमध्ये, तर याचा अर्थ काय, तर ह्याचा एकही व्यक्ती या ठिकाणी जिवंत नसते किंवा नाही। याचे कारण जंगलतोड, शिकारी, प्रदूषण, हवामान बदल इत्यादी आहेत। तर याचे कारण दीर्घकाळातील बदल, शिकारी, नैसर्गिक आपत्ती हे आहेत। यामध्ये योग्य उपाययोजना केल्यास वाचवता येतात, तर संरक्षणाची शक्यता नाही कारण या नाहीशे झालेल्या आहेत। पाचवं उदाहरणार्थ गेंडा, वाघ, सिंह या सगळ्या धोक्यात आलेल्या प्रजाती आहेत। तर उदाहरणार्थ डायनासोर, डोडो पक्षी हे लुप्त झालेल्या प्रजाती आहेत। पुढचं फरक स्पष्ट कसा असं आहे तर विशिष्ट वनस्पती आणि विशिष्ट प्राणी। विशिष्ट वनस्पती एका बाजूला घेतलेला आहे आणि या ठिकाणी विशिष्ट प्राणी असं घेतलेलं आहे। विशिष्ट वनस्पतीमध्ये एखाद्या प्रदेशात आढळणाऱ्या सर्व प्रकारच्या वनस्पतींना फ्लोरा असे म्हणतात, त्याला विशिष्ट वनस्पती म्हणतात। तर एखाद्या प्रदेशामध्ये आढळणाऱ्या सर्व प्रकारच्या प्राण्यांना फाउना असे म्हणतात, त्याला विशिष्ट प्राणी असं सुद्धा म्हणतात। यामध्ये झाडे, झुडपे, गवत, औषधी वनस्पती, फुले यांचा समावेश होतो। तर यामध्ये सस्तन प्राणी, पक्षी, मासे, साप, कीटक यांचा समावेश होतो। याच्यामध्ये वातावरणातील ऑक्सिजन पुरवतात, अन्न तयार करतात व पर्यावरणाचा समतोल राखतात। तर अन्न साखळीमध्ये विविध प्रकारची भूमिका या ठिकाणी बजावतात, पर्यावरणीय संतुलन राखतात। चौथा आहे ते सूर्यप्रकाश आणि कार्बन डायऑक्साईडवर अवलंबून असतात, हे स्वयंपोषी प्रामुख्याने असतात। तर हे इतर सजीवावरती अन्नासाठी अवलंबून असतात, परपोषी असतात। यामध्ये उदाहरण देता येईल साग, देवदार, गुलमोहर, तुळस, बांबू इत्यादी। तर यांचं उदाहरण वाघ, हत्ती, मोर, ससा, मासा इत्यादी देता येईल। पुढचा प्रश्न आहे जंगल तोडीचा खालील घटकावरती होणारा परिणाम सांगायचा आहे। 2 वाक्यामध्ये या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यातलं पहिलं आहे ते वन्यजीवावरती जंगल तोडीचा काय परिणाम होतो, तर पहिलं एक आहे नैसर्गिक अधिवास नष्ट होतो, अन्न निवारा मिळणे कठीण बनते। परिसरावरती जंगलतोडीचा काय परिणाम होतो, तर मातीची धूप वाढते, प्राण्यांचे प्रमाण कमी होते। दुसरं आहे ते हवामानाचा समतोल बिघडतो, परिसर उष्ण होते। तिसरं आहे ते ग्रामीण भागामध्ये किंवा खेड्यावरती जंगल तोडीचा काय परिणाम होतो, तर एक आहे ते शेतीसाठी सुपीक मातीचा अभाव निर्माण होतो आणि दुसरं आहे ते इंधन, लाकूड, जनावरांच्या चाऱ्याची टंचाई निर्माण होते। शहरी भाग किंवा शहरावरती जंगलतोडीचा काय परिणाम होतो, तर त्याचं 2 वाक्यामध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे। एक आहे ते शहरी भागाचे तापमान वाढते,
हवा प्रदूषित होते किंवा हवा प्रदूषण वाढते. दुसरं आहे ते हवामान अस्थिर होते, आरोग्यावरती विपरीत परिणाम होतो. एकंदरीत पुढचं आहे पृथ्वीवरती जंगलतोडीचा काय परिणाम होतो, तर पृथ्वीवरती कार्बन डायऑक्साईड सारखे प्रमाण वाढून ग्लोबल वॉर्मिंग होते. दुसरं आहे ते हवामान बदल, दुष्काळ, पूर यासारख्या आपत्ती वाढतात. पुढचं आहे ते पुढच्या पिढीवरती जंगलतोडीचा काय परिणाम होतो, तर इथं त्या पिढीला स्वच्छ हवा, पाणी आणि नैसर्गिक साधन संपत्ती कमी प्रमाणात मिळतील. दुसरं आहे त्यांना पर्यावरणीय असंतुलन आणि हवामान बदल यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागेल. पुढचा प्रश्न असा आहे, काय होईल जर आपण वृक्षतोड करत राहिलो तर त्याचे 2-3 वाक्य द्यायचा प्रयत्न केलेला आहे. जंगलांचे प्रमाण कमी होईल, हवामान असंतुलित होईल. दुसरं आहे पावसाचे प्रमाण घटेल, दुष्काळ, पूर, आपत्ती वाढतील. तिसरं आहे ते वन्य प्राणी आपला अधिवास गमावतील, अनेक प्रजाती नामशेष होतील आणि मानवालाच शुद्ध हवा, पाणी आणि अन्नाची कमतरता याचा सामना करावा लागेल. पुढचा आहे ते प्राण्यांच्या मूलस्थानामध्ये जर ढवळाढवळ आपण केली तर काय होईल, तर इथं 4 वाक्य या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचे निवासस्थानच नष्ट होईल, त्यांना अन्न पाण्याची कमतरता भासेल, ते स्थलांतर करतील किंवा मरतील, पर्यावरणाचा समतोल बिघडून अनेक प्रजाती नष्ट होतील. पुढचं आहे जमिनीच्या पृष्ठभागावरील स्तर जर उघडा पडल्यास काय होईल, तर सुपीक माती वाहून जाऊन शेती उत्पादन कमी होईल, वनस्पतींची वाढ थांबेल, परिसर ओसाड होते, मातीची अधिक धूप होते आणि हवामानाचा समतोल बिघडतो, पर्यावरणावरती वाईट परिणाम होतो. थोडक्यात उत्तरे द्या. पुढचा 5वा प्रश्न आहे, त्यातील पहिला आहे जैवविविधतेचे आपण का रक्षण करावे, कारण त्याचं उत्तर असं आहे ती पर्यावरणाचा समतोल राखते आणि मानवाच्या अस्तित्वासाठी आवश्यक अन्न, औषधे व स्वच्छ हवा, पाणी पुरवते. दुसरं आहे संरक्षित जंगले देखील वन्यजीवासाठी पूर्णपणे सुरक्षित का नसतात, कारण तेथे प्रामुख्याने शिकारी, जंगलतोड आणि मानवी हस्तक्षेप होत असतो म्हणून. पुढचं आहे ते काही वन्य जमाती जंगलावरती अवलंबून असतात. स्पष्ट करा. उत्तर आहे तर काही वन्य जमाती जंगलावरती अवलंबून असतात कारण त्यांना अन्न, औषधी वनस्पती, इंधन, लाकूड, निवाऱ्याचे साधन जंगलामध्ये मिळत असते. पुढचा प्रश्न आहे जंगलतोडीचा कारणे आणि त्याचे परिणाम कोणते, तर त्याची कारणे जंगलतोडीची अशी आहेत तर शेतीसाठी जमीन मिळवणे, लाकूड, इंधन आणि उद्योगासाठी लाकडे तोडणे. तिसरं आहे ते लोकसंख्या वाढ आणि वसाहत विस्तार. पुढचा आहे खाणकाम, रस्ते आणि धरणांची उभारणी. परिणाम काय आहेत बघा जंगलतोडीचे, मातीची धूप आणि पाण्याचे टंचाई, हवामान बदल आणि तापमानात वाढ होते, वन्य प्राणी आपला अधिवास गमावतात, पर्यावरणीय समतोल बिघडतो आणि नैसर्गिक आपत्ती वाढतात. पुढचा प्रश्न असा आहे रेड डाटा बुक म्हणजे काय, तर रेड डाटा बुक म्हणजे अशा पुस्तकांची मालिका आहे ज्यांच्यामध्ये धोक्यात आलेल्या आणि नामशेष होण्याच्या स्थितीत असलेल्या वनस्पती आणि प्राण्यांची माहिती नोंदवलेली असते. स्थलांतर या शब्दावरून तुम्हाला कोणता बोध होतो, तर त्याचं उत्तर असं दिलेलं आहे स्थलांतर या शब्दावरून असा बोध होतो की जीव एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हालचाल करतात, विशेषतः अन्न, पाणी, हवामान इत्यादी किंवा सुरक्षिततेच्या शोधामध्ये. उदाहरणार्थ पक्षी थंड प्रदेशातून उबदार प्रदेशात स्थलांतर करतात पुनरुत्पादन करण्याकरता. पुढचा प्रश्न आहे कारखान्यांच्या व निवासाच्या वाढत्या गरजा पुरवण्यासाठी सतत वृक्षतोड चालली आहे, अशा प्रकल्पासाठी ही चाललेली वृक्षतोड कितपत योग्य आहे, चर्चा करून थोडक्यात अहवाल तयार करा. तर या ठिकाणी त्या प्रश्नाचं उत्तर थोडक्यात देण्याचा प्रयत्न असा केलेला आहे कारखाने व निवासस्थानाच्या वाढत्या गरजा भागवण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षतोड केली जात आहे. या वृक्षतोडीमुळे विकास तर होतोच पण पर्यावरणावर त्याचे गंभीर दुष्परिणाम होतात. झाडे नष्ट झाल्याने हवेचे प्रदूषण वाढते, पावसाचे प्रमाण कमी होते आणि वन्यजीवांचा अधिवास नष्ट होतो. त्यामुळे अशा प्रकल्पासाठी अंधाधुंद वृक्षतोड योग्य नाही. विकासाबरोबरच पर्यावरणाचे संरक्षण आवश्यक आहे. म्हणून प्रत्येक प्रकल्पात झाडे लावणे आणि पर्यावरणपूरक उपाय करणे गरजेचे आहे. पुढचा प्रश्न असा आहे तुमच्या विभागातील हिरवी संपदा टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही कसे योगदान कराल, तुम्ही करणाऱ्या कार्यांची यादी बनवा. तर त्याचं उत्तर आहे परिसरामध्ये वृक्षारोपण मोहीम राबवेन. दुसरं आहे झाडांची नियमित देखभाल व पाणी देणे ही जबाबदारी घेईल. प्लॅस्टिकच्या वस्तू कमी वापरून पर्यावरणपूरक वस्तू वापरेन. लोकांमध्ये पर्यावरण जागरूकता निर्माण करण्यासाठी शाळा समाजामध्ये मोहीम चालवेन. कचरा व्यवस्थापन व पुनर्वापर यावरती भर देईन. पक्ष्यासाठी पाण्याची भांडी ठेवून जैवविविधतेचे रक्षण करेल. पुढचा प्रश्न असा आहे जंगलतोडीमुळे जैवविविधता कशी निर्माण होते, कशी कमी होते त्याचे स्पष्टीकरण करा. त्याचं उत्तर आहे जंगलतोडीमुळे जैवविविधता कमी होण्याचे कारण काय बघा, झाडं तोडल्याने वनस्पती व प्राण्यांचा नैसर्गिक अधिवास नष्ट होतो, त्यांना अन्न पाणी आसरा मिळत नाही, त्यामुळे अनेक प्रजाती स्थलांतर करतात किंवा मरतात.
हळूहळू काही प्रजातींची संख्या कमी होत जाऊन नामशेष होण्याच्या स्थितीत येतात. परिणामी समतोल बिघडतो, पृथ्वीवरील जैवविविधतेचे प्रमाण घटते. पुढचा 9वा प्रश्न असा आहे, जंगलतोडीमुळे पर्यावरण कसे कमी होते याचे पर्जन्यमान कसे कमी होते याचे वर्णन करा. तर त्याचं उत्तर असं आहे, जंगलतोडीमुळे पर्जन्यमान कमी होते कारण एक आहे, झाडे हवेत ओलावा आर्द्रता निर्माण करतात आणि ढग तयार होण्यास मदत करतात. झाडे नसल्याने ओलावा कमी होतो, ढग तयार होत नाहीत, परिणामी पाऊस कमी पडतो. तिसरं आहे, जंगलातील झाडे सूर्यकिरणांचे परावर्तन नियंत्रित करतात. ती नसल्याने हवामान उष्ण व कोरडे बनते, परिणामी या भागातील पर्जन्यमान हळूहळू घटते. पुढचा प्रश्न आहे, कागदांची बचत का करावी? कागद वाचवण्याच्या वेगवेगळ्या मार्गांची यादी करा. त्याचं उत्तर असं आहे, कागद तयार करण्यासाठी झाडे तोडावी लागतात, त्यामुळे कागद वाचवणे म्हणजे जंगलांचे आणि पर्यावरणाचे संरक्षण करणेच होय. कागदांची बचत केल्याने ऊर्जा, पाणी आणि संसाधनाची बचत होते. कागद वाचवण्याचे मार्ग या ठिकाणी दिलेले आहेत. आवश्यक असेल तेव्हाच कागद छापणे, प्रिंट करणे, शक्य असल्यास दोन्ही बाजूंच्या कागदाचा वापर करणे, जुना कागद पुनर्वापरासाठी रिसायकलिंगसाठी देणे, नोट्स पत्रव्यवहारासाठी डिजिटल माध्यमांचा वापर करणे, अनावश्यक जाहिराती व पोस्टर्स टाळणे, जुने वही कागद पुनर्वापरासाठी तयार करणे, शाळात कार्यालयात कागद बचत मोहीम राबवणे. पुढचा प्रश्न आहे 11वा, खालील विधानांची उत्तरे कोड्यात आडवी, उभी, तिरपी इत्यादी स्वरूपात लपलेली आहेत, ती शोधून त्यांच्याभोवती गोलाकार खूण करा. त्यातील प्रश्न असे आहेत पहा, धोक्यात आलेल्या प्रजाती, त्यामध्ये वाघ, सिंह किंवा गेंडा असे प्राण्यांची नावं ती शोधून लिहायचं आहे. दुसरं, लुप्त पावणाऱ्या प्रजातीविषयी माहिती पुस्तक म्हणजेच रेड डाटा बुक होय. पुढचं आहे, जंगल तोडीचा परिणाम काय होतो? तापमानवाढ. नामशेष झालेल्या प्रजाती ह्या म्हणजे लुप्त प्रजाती होय, त्यात आहे. एका विशिष्ट मूल स्थानामध्ये आढळणाऱ्या प्रजातींनाच फ्लोरा असे म्हणतात. पुढे विशिष्ट वनस्पती व प्राणी व सूक्ष्मजीव आढळणारे क्षेत्र म्हणजेच फाउना होय. पुढचा प्रश्न आहे, तुमच्या भागातील राष्ट्रीय उद्यानांचा शोध घ्या व भारताच्या नकाशात त्यांचे स्थान दाखवायचे आहे. तुमच्या भागातील म्हणजे आपल्या जवळील, मग ते गोवा असेल, कर्नाटक असेल, महाराष्ट्र असेल, जवळच्या राज्यामध्ये आढळणारे या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते आहे ते भीमगड वन्यजीव अभयारण्य, दांडेली वन्यजीव अभयारण्य, ताडोबा, अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर आहे इथं जवळ महाराष्ट्रामध्ये. नंतर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मुंबईला आहे. नवेगाव राष्ट्रीय उद्यान गोंदिया या ठिकाणी. चांदोली राष्ट्रीय उद्यान सांगली, सातारा, कोल्हापूर यांच्या दरम्यान पसरलेलं आहे, जे वाघासाठी प्रसिद्ध आहे. गुगामल राष्ट्रीय उद्यान अमरावतीला आहे. बंडीपूर राष्ट्रीय उद्यान चामराजनगर हे जे वाघासाठी प्रसिद्ध आहे. नंतर नागरहोळे राष्ट्रीय उद्यान कोडगू डिस्ट्रिक्टमध्ये आहे. अंसी राष्ट्रीय उद्यान जे उत्तर कन्नड जिल्ह्यामध्ये आहे, जे वाघासाठी प्रसिद्ध आहे. बन्नेरघट्टा राष्ट्रीय उद्यान बेंगळुरू जे फुलपाखरासाठी अतिशय प्रसिद्ध आहे. आणि भगवान महावीर राष्ट्रीय उद्यान गोवा जे बिबटे, सांबर, माकडे यांच्याकरता प्रसिद्ध आहे. ही जवळची सगळी राष्ट्रीय उद्यानं जी आहेत ती भारताच्या नकाशामध्ये तुम्ही पॉइंट आउट करून सूची बनवायची आहे. धन्यवाद.